काल आपण बघितलं होतं क्यूबिक फंक्शन पर्यंत बघितलं होतं. ठीक आहे, क्यूबिक म्हणजे ज्याच्यामध्ये क्यूब असतो हायेस्ट ऑर्डर, लिनियर, क्वाड्रेटिक आणि क्यूबिक. आता बघायचं आपल्याला रॅडिकल फंक्शन. रॅडिकल फंक्शन मध्ये रॅडिकल साइन यूज केलेलं असतं. रॅडिकल साइन कोणकोणतं आहे, याला रॅडिकल साइन म्हणतात. हे स्क्वेअर रूटचं झालं, याला क्यूब रूटचंही म्हणता येईल. क्यूब रूट कधी, इथं 3 लिहायचा. फोर्थ रूट कधी, इथं 4 लिहायचा. फिफ्थ रूट कधी, स्क्वेअर रूटच्या पुढं 5 लिहायचं इथं आतमध्ये. याला रॅडिकल साइन म्हणतात. ज्या फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू nth पॉवर रूट ऑफ nth ऑफ एक्स फाइंड करायला दिलेलं आहे, त्याला म्हणायचं रॅडिकल फंक्शन. रॅडिकल फंक्शन मध्ये पहिला प्रकार येतो स्क्वेअर रूट फंक्शन. स्क्वेअर रूट फंक्शन, स्क्वेअर रूट फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू रूट ऑफ एक्स. फक्त इथं एक्स ची कंडिशन ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. नॉन निगेटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह नको. का, जर स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर तो निगेटिव्ह व्हॅल्यू कशाची असते, कॉम्प्लेक्स नंबरची. निगेटिव्हचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करता येत नाही. कधी येतं ते, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येतं. पण आपण हे फंक्शन सगळे कशावरती पाहतोय, फंक्शन फ्रॉम रियल नंबर टू रियल नंबर, आणि रियल नंबर मध्ये कॉम्प्लेक्स नंबर येत नाहीत. ठीक आहे, म्हणून हे स्क्वेअर रूट फंक्शन. याचा डोमेन काय येईल, डोमेन इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आपण किती घेऊ शकतो, तो झाला डोमेन. म्हणजे 0 घेऊ शकतो आणि 0 पेक्षा मोठी इन्फिनिटी पर्यंत घेऊ शकतो. रेंज म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू काय येईल, एक्स जर 0 घेतला तर 0 येईल, म्हणजे कमीत कमी 0 येईल, जास्तीत जास्त इन्फिनिटी पर्यंत जाईल. तुम्ही म्हणता स्क्वेअर रूट ऑफ 4, 4चं स्क्वेअर रूट आपल्याला 2 पण येईल आणि -2 पण येईल. पण याचे 2 स्क्वेअर रूट आहेत. कोणकोणते, 4चं स्क्वेअर रूट एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ठीक आहे, पॉझिटिव्ह घेतलं तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट, निगेटिव्ह घेतलं तर निगेटिव्ह स्क्वेअर रूट. फाइंड केलं तर काय होतंय बघा, याचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह घेतलं 2, याचं निगेटिव्ह घेतलं हे मायनस साइन, आणि याचं निगेटिव्ह -2, मायनस मायनस प्लस झाला. 2 आणि 2 फंक्शन मध्ये हे पॉझिटिव्ह घ्यायचं फक्त, म्हणून इकडं म्हणजे -2 आणि +2 दोन्ही पण घेता येतात. फक्त स्क्वेअर रूटला मग इथं प्लस घेतलं तर प्लस साइन, इथं मायनस घेतलं तर मायनस साइन द्यायचं. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस दिलं तर मायनस मायनस प्लस होतो. डोमेन आणि रेंज त्याचा सेम येतो. सेकंड वन स्क्वेअर रूट नंतर क्यूब रूट फंक्शन. क्यूब रूट म्हणजे घनमूळ एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स. आता याच्यामध्ये एक्स साठी कंडिशन नाही. का, एक्स हा निगेटिव्ह आला तर निगेटिव्हचं क्यूब रूट सुद्धा निघतं. म्हणजे -8चं क्यूब रूट किती येईल, -2, किंवा -2चा क्यूब किती येईल, -8. बरोबर ना. म्हणून याचा डोमेन काय येईल, डोमेन इज इक्वल टू रियल नंबर, आणि रेंज सुद्धा रियल नंबरच येईल, सेट ऑफ आर. हे क्यूब रूट फंक्शन होतं. त्याच्यानंतर रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शनच्या नावातच अर्थ आहे. रॅशनल म्हणजे आपण जसे रॅशनल नंबर्स बघितले तसं ते रॅशनल फंक्शन असतं फक्त. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला फंक्शनच असतं. इफ पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स आर पॉलिनॉमियल, हे 2 पॉलिनॉमियल्स असतील, देन एफ ऑफ एक्स इक्वल टू पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स. फक्त एक कंडिशन काय, क्यू एक्स नॉन इक्वल टू 0, कारण डिनॉमिनेटर 0 आलेला आपल्याला चालणार नाही, किंवा ते फंक्शन डिफाईन होणार नाही. म्हणून क्यू ऑफ एक्स इक्वल टू नॉन 0. जर फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, याचा डोमेन आणि कोडोमेन कशावरती डिपेंड असतं, ह्या पी एक्स आणि क्यू एक्स वरती. ठीक आहे, फक्त क्यू एक्स डिनॉमिनेटर 0 नाही आला पाहिजे. एक्झाम्पल म्हणून बघू आपण, 1/x हे फंक्शन घेतलं आपण. याचा डोमेन काय येईल, एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, 0 घ्या. 0 घेतली तर काय होईल, डिनॉमिनेटर 0 येईल. डिनॉमिनेटर 0 आलेला आपल्याला फंक्शन डिफाईन होत नाही, म्हणून फक्त 0 घ्यायचा नाही, बाकी सगळे घ्या. म्हणजे रियल नंबर मधून फक्त 0 मायनस केला तो घ्यायचा नाही. रियल नंबर -0, बाकी सगळे डोमेन मध्ये घेऊ शकतो. रेंज मध्ये मग व्हॅल्यू किती येऊ शकते, पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह येईल, 0 येईल का, 0 येणार नाही. का, डिनॉमिनेटर आपण 0 घेणार नाही. डिनॉमिनेटर जर 0 घेतला नाही तर ही 0 येण्याची व्हॅल्यू चान्सेस नाहीत. का, न्यूमरेटर त्याचा 0 येऊ शकत नाही, तो फिक्स आहे 1. ठीक आहे, हे झालं रॅशनल फंक्शन. याच्या प्रॉपर्टीज बघत चालायच्या तुम्ही, वहीमध्ये लिहायच्या. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन.
एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या नावातच अर्थ आहे. एक्सपोनेन्शियल म्हणजे पॉवर, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, फंक्शन बघा कसं होतं, ए रेस टू एक्स. हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे विथ, हा जो आहे तो बेस आहे, विथ बेस ए, आणि एक्सपोनंट म्हणजे त्याचा पॉवर एक्स, एक्सपोनंट एक्स. ह्या एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 घ्या, व्हॅल्यू पूर्ण 1 येईल. याची पॉझिटिव्ह घ्या, याची पॉझिटिव्ह येईल. याची निगेटिव्ह घ्या, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह येईल. म्हणजे ए हा पॉझिटिव्हच असला पाहिजे, एक्स हा कोणताही रिअल नंबर घेतला तरी चालतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग त्याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणायचं. नेक्स्ट लॉगॅरिथमिक फंक्शन, नावातच अर्थ आहे लॉगॅरिथमिक म्हणजे त्याच्यामध्ये लॉग असणार आहे, बरोबर. लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ए हे फंक्शन असलं त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिता येतं. कसं, आपण रेस टू पॉवर चेंज करण्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे लॉगचा. इथं घेताना हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याचा एक्सपोनेन्शियल करायचा आपल्याला. त्या दोन्ही बाजू सेम आहेत म्हणजे रेस टू पॉवर सुद्धा सेमच असणार. ए चा रेस टू पॉवर इक्वल टू ए चा रेस टू पॉवर लॉग एक्स टू द बेस ए. आता हा ए आणि हा लॉग टू द बेस ए एकमेकाला काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे फक्त राहिला एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय. हा जो बेस आहे तो जर इकडे पाठवला तर तो बेस होतो, हा एक्सपोनंट होतो, एक्स जसाच्या तसाच राहतो. हा लॉगॅरिथमचा रूल आहे. केमिस्ट्रीमध्ये लॉगचे रूल किंवा फिजिक्समध्ये लॉगचे रूल झाले असतील तुमचे. ठीक आहे, नेक्स्ट हे लॉगॅरिथमिक फंक्शन होतं. लॉगॅरिथमिक फंक्शनला तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहू शकता. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. जसं इथं आपण बघितलं एक्सपोनेन्शियल फॉर्म बघा, ए रेस टू एक्स रेस टू पॉवरच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, आता लॉगॅरिथमचे काही रूल येतं, नोट मध्ये दिलेले येतं. काय काय दिलेले येतं, पहिली नोट आहे लॉग ऑफ एक्स इंटू जर लॉग ऑफ वाय असेल तर हे आपल्याला असं लिहिता येत नाही, लॉग एक्स इंटू वाय. लॉग एक्स इंटू वाय लिहायला कधी लिहिता येतं आपल्याला, हा रूल आपल्याला माहिती आहे. कधी, लॉग एक्स प्लस लॉग वाय इक्वल टू लॉग एक्स इंटू वाय. एक्स इंटू वाय असेल तर प्लस होतं. ठीक आहे, तरच आपल्या लॉग एक्स प्लस वाय असं लिहिता येत नाही. लॉग एक्स इंटू वायचं लॉग एक्स प्लस लॉग वाय लिहिता येतं. आता लॉग एक्स इंटू वायचं लॉग एक्स वाय लिहिता येणार नाही. लॉग एक्स हे प्लस जर असेल तर प्लस लिहिता येत नाही. लॉग एक्स इंटू लॉग वाय असेल तर ते लॉग एक्स इंटू वाय लिहिता येत नाही. ही सेकंड नोट होती. थर्ड नोट, एक्स अपॉन वाय असेल तर लॉग एक्स अपॉन लॉग वाय असेल तर त्याला आपण असं लिहू शकत नाही, लॉग एक्स अपॉन वाय. लॉग एक्स अपॉन वाय ला काय लिहू शकतो मग आपण, लॉग एक्स अपॉन वाय ला लॉग एक्स मायनस लॉग वाय अशा पद्धतीने लिहू शकतो. पण हे अपॉन ला लिहू शकत नाही आपण. इथं इंटू ला लिहू शकतो, एक्स इंटू वाय ला लॉग एक्स प्लस लॉग वाय लिहू शकतो. आणि फोर्थ नोट त्याच्यातलीच, लॉग एक्स आणि पूर्ण ब्रॅकेटचा जर रेस टू पॉवर एन असेल तर त्याला आपण असं नाही लिहिणार एन इंटू लॉग ऑफ एक्स. हे एन इंटू लॉग ऑफ एक्स कधी लिहिणार आपण, लॉग एक्सचा पॉवर एन असेल तर, फक्त एक्सचा, लॉगचा नाही. तर आपण हा एन मल्टिप्लाय होतो एन इंटू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, हे असं लिहू शकतो. पण पूर्ण ब्रॅकेटचा जर पॉवर असेल तर त्याला पुढे घेऊ शकत नाही. ठीक आहे, बेस चेंज फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, लॉग एक्स आणि त्याचा बेस जर ए असला तर तुम्ही लॉग एक्स घ्या आणि अपॉन लॉग ए घ्या. एक्सचा लॉग न्यूमरेटरला घ्या, ए चा लॉग डिनॉमिनेटरला घ्या. याचा लॉग बेस ई दोघांचा सेम बनवा, दोघांचा सेम बी बनवा, दोघांचा सेम सी बनवा, ॲज यू विश. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो बेस पाहिजे तो बनवू शकता तुम्ही. फक्त ज्याचा लॉग घेतलाय ते न्यूमरेटरला, जो बेस आहे त्याचा लॉग डिनॉमिनेटरला लिहायचा. ठीक आहे, याला म्हणायचं बेस चेंज फॉर्म्युला. हे आपण कंटिन्युटी चॅप्टर पाहत असताना बघितलेलं आहे, बेस चेंज फॉर्म्युला. आणि हे सगळे फॉर्म्युले पण तुम्हाला लिहून दिलेले होते, तरी परत लिहायचे हे. ठीक आहे,
याच्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नावाचाच अर्थ आहे ट्रिग्नोमेट्रिक. ज्या फंक्शन मध्ये साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे यूज झालेलं असतं त्याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जर फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू असेल साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणताही असेल तर त्याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. हे आतापर्यंतचे सगळे फंक्शनचे बेसिक फंक्शन झाले. फंक्शनचे प्रकार बघितले आपण. सगळ्यात पहिले आपण फंक्शनची डेफिनेशन बघितलेली. चॅप्टर स्टार्ट झाला त्यावेळेस काय होती फंक्शनची डेफिनेशन, ती महत्वाची, ती विसरायची नाही. काय होती फंक्शनची डेफिनेशन? इफ फंक्शन एफ इज a to b then every element in a मधल्या प्रत्येक इलेमेंटला is unique image in b मध्ये युनिक इमेज असेल तर त्याला आपण फंक्शन म्हणत होतो. ठीक आहे. मग क्वेश्चन घेऊया आपण आता. क्वेश्चन काय आहे? चेक if following relation is function. is function. चेक करायचंय. त्यातलं पहिलं घ्या. दोन वेन डायग्राम दिल्यात. याला ए नाव दिलंय. त्याच्यामध्ये एलिमेंट आहेत 2 1 0 2 1 0 -1 आणि -2. इकडे बी दिलाय. त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत -3 2 1 -3 2 1 5 6 -1 5 6 -1. ठीक आहे. 2 इलेमेंट अटॅच केलाय -3 सोबत. 1 हा अटॅच केलाय 1 सोबत. 0 अटॅच केलाय 2 सोबत. -1 अटॅच केलाय परत 1 सोबत आणि -2 अटॅच केलाय 5 सोबत. आपल्याला फंक्शनची डेफिनेशन काय सांगते? हे फंक्शन आहे की नाही चेक करायचंय. फंक्शनची डेफिनेशन काय सांगते? एव्हरी इलेमेंट इन ए मधला प्रत्येक इलेमेंट इज युनिक इमेज इन बी. युनिक म्हणजे एकमेव इमेज पाहिजे बी मध्ये. 2 ला किती इमेज आहेत? एकच आहे, चालतंय. 1 ला किती इमेज आहे? एकच आहे. 0 ला किती आहे? एकच इमेज आहे. -1 ला एकच इमेज आहे. -2 ला एकच इमेज आहे. सगळे एलिमेंटला इमेज आहे. एव्हरी एलिमेंट देअरफॉर गिव्हन रिलेशन इज फंक्शन. हे फंक्शन आहे. ठीक आहे. आता दुसरा एक्झाम्पल बघू आपण. परत वेन डायग्राम दिली. याच्यामध्ये ए दिलेत. ए मध्ये एलिमेंट दिले पी क्यू आर एस. एक सेट बी दिलाय. त्याच्यामध्ये एलिमेंट दिलेत ए बी सी डी ई. पी अटॅच केलाय ए सोबत. क्यू अटॅच केलाय सी सोबत. आर अटॅच केलाय बी आणि डी सोबत. एस अटॅच केलाय ई सोबत. ठीक आहे. आणि हे रिलेशन फंक्शन आहे की नाही चेक करायचंय. परत फंक्शनची डेफिनेशन बघायची. काय सांगतंय? एव्हरी इलेमेंट इन ए मधल्या प्रत्येक इलेमेंटला युनिक इमेज इन बी. बी मध्ये युनिक इमेज पाहिजे. पी ला युनिक म्हणजे एकमेव, एकच इमेज आहे का? आहे. क्यू ला एकच इमेज आहे सी. आर ला बी पण आहे आणि डी पण आहे. याला 2 इमेज आता. एस ला एकच आहे पण हा आर देअर गिव्हन रिलेशन इज नॉट फंक्शन. का? मग त्याचं रिझन लिहायचं. आर बिलॉंग्स टू ए हॅव्हिंग 2 इमेजेस इन बी. बी मध्ये त्याला 2 इमेज आहेत. आर ला बी पण आहे आणि डी पण आहे सेट बी मध्ये. म्हणजे हे फंक्शन होणार नाही. असं फंक्शन चेक करता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच सेट्स ऑफ ऑर्डर पेअर which sets of order pair represent function from set A दिलाय 1 2 3 आणि 4 to B. A to B फंक्शन आहे की नाही चेक करायचं आहे आपल्याला. B चे एलिमेंट दिलेत -1 0 1 2 आणि 3. ठीक आहे.
त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. सेट ए आणि सेट बी तुम्हाला दिलेले आहेत. एक ऑर्डर पेअरचा सेट दिलाय. ऑर्डर पेअरचा सेट पहिला दिलाय 1 0 3 3 2 -1 4 1 आणि 2 2. हा सेट फंक्शन आहे की नाही चेक करायचंय. लिहून घ्या. हे पहिले ए सेट लिहा. ए सेट लिहिला 1 2 3 4 हा ए सेट. हा बी दिलेला आहे आपल्याला. बी लिहून घ्या. काय दिलाय बी? -1 0 1 2 आणि 3. 1 हा 0 ला अटॅच आहे. 1 0 ला अटॅच करून घ्या. हा बी सेट आहे. 3 3 ला अटॅच आहे. 3 3 ला अटॅच करून घ्या. 2 -1 ला अटॅच आहे. 2 -1 ला अटॅच करून घ्या. 4 1 ला अटॅच आहे. 4 1 ला अटॅच करून घ्या. संपले का? नाही. एक ऑर्डर पेअर राहिली. 2 2 ला अटॅच आहे. 2 एकदा झालाय तरी परत दिलाय त्यांनी. 2 2 ला अटॅच. आता फंक्शन होईल का? फंक्शनची डेफिनेशन काय सांगते? एव्हरी इलेमेंट इन ए, ए मधला प्रत्येक इलेमेंट इज युनिक इमेज इन बी. एकच इमेज आहे का? 1 ला एकच आहे. 2 ला 2 इमेज आहेत. इकडे 2 इमेज जातात. गिव्हन सेट ऑफ ऑर्डर पेअर not represent a function from set A to set B. का? Because 2 belongs to A. 2 हा A मध्ये आहे. having 2 images किंवा more than 1 images म्हणायचं. images in B. 2 हा इलेमेंट ए मधला इलेमेंट आहे. त्याला 2 इमेज आहेत. म्हणून हे फंक्शन होणार नाही. आता हे तुम्ही चेक करायचंय. हा पहिला झाला. हा दुसरा सेट ऑफ ऑर्डर पेअर दिलेला आहे त्यांनी. किती? 1 3 4 1 2 2 आणि 3 1. सेट ए लिहून घ्यायचा जो दिलाय तो 1 2 3 4 1 2 3 4. सेट बी लिहून घ्यायचा जो दिलाय तो -1 0 1 2 3 1 2 3. हा ए आणि हा बी. कशाला अटॅच आहे? 1 हा 3 ला अटॅच आहे. 1 हा 3 ला अटॅच करून घेतला. 4 हा 1 ला अटॅच आहे. 4 1 ला अटॅच करून घेतला. 2 हा 2 ला अटॅच आहे. 2 2 ला अटॅच करून घेतला. 3 हा 1 ला अटॅच आहे. ठीक आहे. हे फंक्शन आहे का? फंक्शनचे डेफिनेशन काय सांगते? एव्हरी इलेमेंट इन सेट ए, ए मधला प्रत्येक इलेमेंट इज युनिक इमेज, एकमेव. एकच इमेज आहे का? 1 ला 1च आहे. 2 ला एकच इमेज आहे. याला एकच इमेज आहे. याला एकच इमेज आहे. ह्या दोघांची सेम का असाना पण एकच आहे. 3 ला पण एकच इमेज आहे. 4 ला सुद्धा एकच इमेज आहे. देअरफॉर गिव्हन सेट ऑफ ऑर्डर पेअर रिप्रेझेंट. काय रिप्रेझेंट करतंय? रिप्रेझेंट अ फंक्शन फ्रॉम ए टू बी. ए पासून बी पर्यंत फंक्शन रिप्रेझेंट करतंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा व्हॅल्यू ऑफ फंक्शन काढायचं आहे आपल्याला. व्हॅल्यू ऑफ फंक्शन कसं काढतात? क्वेश्चन दिलाय इफ एफ ऑफ एम, जसं एफ ऑफ एक्स घ्यायचो आपण तसं एफ ऑफ एम, एम हा व्हेरिएबल आहे दिलेला आहे आपल्याला, इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. देन फाइंड काय फाइंड करायचंय? पहिलं फाइंड करायचं एफ ऑफ 0 फाइंड करा. एफ ऑफ 0 काय येईल रे? लेट एफ ऑफ एम इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. देअरफॉर एफ ऑफ 0 इक्वल टू, एफ ऑफ 0 म्हणजे एम च्या जागेवरती 0 पुट केलाय, 0चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 0 प्लस 1. सॉल्व केला तर हे किती येईल? 1. ही झाली एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू. एफ ऑफ मायनस 3 काय येईल? लेट एफ ऑफ एम इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. एफ ऑफ मायनस 3 काढायचा आहे म्हणजे एम च्या जागेवरती मायनस 3 पुट केलाय, मायनस 3चा स्क्वेअर, एम च्या जागेवरती मायनस 3 पुट करा, मायनस 3 इंटू एम च्या जागेवर मायनस 3 प्लस 1, मायनस 3चा स्क्वेअर प्लस 9, मायनस 3 इंटू मायनस 3 मल्टिप्लिकेशन आहे प्लस 9 आणि प्लस 1. फायनल किती आलं? 19 आलं.
असंच हे थर्ड तुम्ही फाइंड करायचं एफ ऑफ एक्स प्लस 1. आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ एम इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. आपल्याला फाइंड करायचं एफ ऑफ एक्स प्लस 1 म्हणजे एमच्या जागेवरती एक्स प्लस 1 पुट केला आहे. एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3 एमच्या जागेवरती एक्स प्लस 1 आणि प्लस 1 काय येईल रे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 3 न मल्टिप्लाय करा मायनस 3x मायनस 3 प्लस 1 इक्वल टू एक्स स्क्वेअरला दुसरा एक्स स्क्वेअर आहे का नाही एक्स स्क्वेअर एकटाच 2x आणि मायनस 3x मायनस x प्लस 1 प्लस 2 झाले प्लस 2 मायनस 3 मायनस 1 ही आली एक्स प्लस एफ ऑफ एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू. ठीक आहे, अशी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करता आली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय फाइंड एक्स. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची कधी इफ जी ऑफ एक्स फंक्शन दिलेलं आहे ते 0 घ्यायचं. त्यातलं पहिलं एक्झाम्पल जी ऑफ एक्स इक्वल टू 5x मायनस 6/7. लेट जी ऑफ एक्स इक्वल टू 5x मायनस 6/7 बट आपल्याला दिलंय जी ऑफ एक्स इक्वल टू 0. मग जी ऑफ एक्स च्या जागेवरती 0 पुट करा. 0 इक्वल टू 5x मायनस 6/7. 7 तिकडे शिफ्ट करा. 7 इंटू 0 0 झाला म्हणजे 5x मायनस 6 राहिला. 5x मायनस 6 इक्वल टू 0. हा मायनस 6 तिकडे पाठवा प्लस 6 झाला. 5x इक्वल टू प्लस 6. हा 5 इथं मल्टिप्लाय तिकडे गेला x इक्वल टू 6/5. एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. फाइंड एक्स सांगितलं होतं बरोबर. त्यातलंच दुसरं एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल कोणतं जी ऑफ एक्स इज इक्वल टू 6x स्क्वेअर प्लस x मायनस 2. आता त्याच्यासाठी काय सांगितलंय इफ जी एक्स इक्वल टू 0 म्हणजे 6x स्क्वेअर प्लस x मायनस 2 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे सॉल्व्ह करायचं. 6 इंटू मायनस 2 मायनस 12 गुणाकार आला पाहिजे असे 2 नंबर शोधायचे आणि इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 ऍडिशन आली पाहिजे त्याच 2 नंबरची. कोणकोणते गुणाकार निगेटिव्ह आहे आणि ऍडिशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे 4 गुणिले 3 12 होतात. पण ऍडिशन पॉझिटिव्ह म्हणजे मोठा नंबर पॉझिटिव्ह घ्यायचा. 4 मायनस 3 6x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4x मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. दोघांमध्ये काय कॉमन येईल 2 आणि x. इथं राहिला 3x 2 गेला 2 ने डिवाइड केलं 6 ला 3 राहिला x स्क्वेअर मधून x गेला x राहिला प्लस 2 न 4 ला डिवाइड केलं 2 राहिला x मधून x गेला. इथं मायनस दोघांमध्ये कॉमन आहे मायनस 1 कॉमन घेतला 3x प्लस 2 इक्वल टू 0. 3x प्लस 2 दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत एकदाच लिहिला इक्वल टू 0 और दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहिलेलं 2x मायनस 1 इक्वल टू 0. ब्रॅकेट सॉल्व्ह करा. x इक्वल टू आधी 2 पाठवला मायनस 2 झाला नंतर 3 डिवाइड झाला. x ची व्हॅल्यू मायनस 2/3 और x इक्वल टू 1/2. x ची व्हॅल्यू 2 आली. x इक्वल टू मायनस 2/3 आणि 1/2. ठीक आहे. कंडिशन काय दिली ते बघायचं फक्त. जी ऑफ एक्स इक्वल टू 0 दिलंय. जी ऑफ एक्सच्या जागेवरती 0 पुट करायचं. ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन सेम अशाच टाईपचा आहे. इथं फक्त आपल्याला जी ऑफ एक्स इक्वल टू 0 दिलं होतं. तिथं आपल्याला 2 फंक्शन दिले जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स आणि ते दोन्ही पण इक्वल आहेत असं सांगितलंय. क्वेश्चन मध्ये आहे फाइंड एक्स इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स वेअर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली आपल्याला. फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ प्लस 2x स्क्वेअर अँड फंक्शन जी ऑफ एक्स दिलंय आपल्याला 11x चा स्क्वेअर. ठीक आहे. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू फंक्शन लिहून घ्या 2x स्क्वेअर अँड जी ऑफ एक्स इक्वल टू 11x स्क्वेअर. वी हॅव गिव्हन दॅट काय दिलेलं आहे आपल्याला गिव्हन वी हॅव गिव्हन दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स इक्वल दिलेत. एफ ऑफ एक्स फंक्शन काय आहे x⁴ प्लस 2x
स्क्वेअर इक्वल टू जी ऑफ फंक्शन 11x स्क्वेअर. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. x स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा, सगळ्या x च्या टर्म एका बाजूला घ्या. x⁴ प्लस 2x स्क्वेअर आणि 11x इकडे पॉझिटिव्ह होता, तिकडे गेला मायनस 11x चा स्क्वेअर इक्वल टू 0 राहिला. x⁴ मायनस 11x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर मायनस 11 प्लस 2 मायनस 9x स्क्वेअर इक्वल टू 0. हा x⁴ कशाचा स्क्वेअर आहे? x स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. मायनस 9x स्क्वेअर, 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3 चा, आणि x स्क्वेअर हा x चा स्क्वेअर आहे इक्वल टू 0. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला 7वीचा वापरायचा घातांकाच्या नियम मधला. काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये a प्लस b, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस b. a म्हणजे x स्क्वेअर, b म्हणजे 3x, एका ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर मायनस 3x, एकदा मायनस घ्या एकदा प्लस घ्या इक्वल टू 0. म्हणजे x स्क्वेअर मायनस 3x इक्वल टू 0 और x स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू 0. या दोघांमधून x कॉमन घ्या. किती? इथं राहिला x मायनस 3 इक्वल टू 0 और इथं x कॉमन घ्या, x प्लस 3 इक्वल टू 0. हे कधी 0 येईल? एक तर x इक्वल टू 0 और x मायनस 3 इक्वल टू 0. इकडं x इक्वल टू 0 और x प्लस 3 इक्वल टू 0. x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 एक कंडिशन भेटली आपल्याला. x इक्वल टू मायनस 3 इकडे गेला प्लस 3 और x इक्वल टू प्लस 3 इकडे गेला मायनस 3. म्हणजे x च्या व्हॅल्यू किती आल्या बघा, x इक्वल टू 0 मायनस 3 किंवा प्लस 3 x च्या व्हॅल्यू आल्या. ठीक आहे, असा x फाइंड करता आला पाहिजे आपल्याला. कधी? जर कंडिशन फक्त बघायची आपल्याला. कंडिशन काय दिली? f ऑफ x इक्वल टू g ऑफ x कंडिशन दिलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बाकीचे एक्झाम्पल सुद्धा आपण ट्राय करायचे.